जाम हिवळली मित्रांनो. अंडर पॅन्टी पाणी गेला डायरेक्ट अंडर पॅन्टी भिजून गेले आमचे. तर नमस्कार मंडळी, मी गणा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन छान अशा व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही एका छानदार अशा ठिकाणी जाऊन आलोय. म्हणजेच ते कोणतं ठिकाण रे आपलं? जवार. तेच ना, त्याला कोणतं ठिकाण म्हणते? थंड हवेचं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं एक. तर तिथं जातोय आणि तिथं आम्ही मस्त बघणार आहे खूप साऱ्या गोष्टी. तर तुम्हाला पण दाखवा. आणि माझ्यासोबत आहे आपला दोस्त करण और मी. तर चला मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रा, व्हिडिओ एक ठिकाणी आम्ही मुतायला थांबलो तू. तर तिथून हर्सूलचा एवढा भारी नजारा दिसतोय ना, का हर्सूलचा नाही सॉरी ठाणापाड्याचा नजारा जाम भारी दिसतोय. बघू शकता तुम्ही, त्या ठाणापाडा गाव. हे बघा, एकच नंबर असा नजारा दिसतोय. आणि हे बघा, हे आहे ते ठिकाण. कोणतं आहे गाव त्या माहित नाही. तिथं भारी नजारा होता, तिथे थांबलो तू. तर आपल्या जर्नी मध्ये आपण सुरुवात करूया पुढे. आणि लेट्स गो गाइस, चलो चलते दोस्तों, चलो या. तर मित्रांनो, पाऊस आलाय आता थोडा, पण मग भिजू राहिलाय. पहा, खाली पूर्ण इकडे खाली नदी आहे, डोंगर भाग आहे एकदम. आपण आता डायरेक्ट म्हणजे असा जवारच्या बाउंड्री मध्येच आहे. जवार मध्येच आहे. तिथे वर गेला डायरेक्ट जवार. हा, जव्हारच्या बाउंड्रीवर येऊन राहिलोय. फक्त थोडं राहिलंय, पण मग पावसाने एवढी सुरुवात करून दिली नाही बघा एकदम. त्याच्यामुळं ते थांबायला लागू राहिलंय. आणि जसा पाऊस कमी झाला का आम्ही जव्हार मध्ये डायरेक्ट उडी टाकणार आहे. म्हणजे लँड थोडं फक्त बाउंड्रीवर आहे. त्र्यंबकेश्वर आणि जव्हार दोन्हीच्या बाउंड्रीवरची जी नदी आहे ना, वाघ नदी का काय सांगतो, ते नदीवर आहे. आणि थोड्याच वेळात आपण जव्हार मध्ये राहणार. मग तुम्हाला मी आता दाखवतोय सीन कसा आहे तिकडचा डोंगरा भाग, ते बघा. आणि भेटू डायरेक्ट जव्हार मध्ये. चला बाय बाय फ्रेंड्स. बघा एकदम काय भारी नजारा आहे. इकडनं नदी अशी होऊ राहिली एकदम. ये नजारा जो है वो बहुत ही खूबसूरत है. आणि असा पाऊसही पडू राहिला थोडा. एकदम भारी. आणि अशा वातावरणात, अशा पावसात आणि अशा नजाऱ्यामध्ये आम्ही जव्हारला चाललोय. एकच नंबर मध्ये आपले फ्रेंड्स मस्ती करताना थोडेसे. भारी वाटतं मित्रांनो, कारण की भिजलोय आणि पाऊसही जाम आला. तर आता झालाय कमी. काय अपेक्षा आहे का थोडा ऊन पडावं, म्हणजे मस्त भिजलोय ते सुकून जाईल. आणि चला एन्जॉय करू मस्त पावसामध्ये आणि जव्हारला जाऊया. व्हिडिओ मध्ये बनून राहा. आवडत असेल तर सबस्क्राईब पण करा, लाईक शेअर आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. चला व्हिडिओ मध्ये बनून राहा. भेटूया थोड्याच वेळामध्ये. चला मित्रांनो. गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लग कैसी अगन. झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लग कैसी. पावसाळ्यात भिजायची मजा आहे. पावसात मस्त रस्त्यांची मजा घ्यायची मित्रांनो. आम्ही आता सध्या जवारच्या खाली बाउंड्रीवर आहे. आम्ही जवारला जाऊ. पाऊसही जाम आलाय. A few moments later. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलोय. येतोय आता तिकडे. बघू शकता गाड्यांची पार्किंग एकदम. इथं खाली वॉटरफॉल आहे. चलते अभी. काय सांगला मित्रा, आता आपण खालून पाहायला जाऊ कसा दिसत आहे त्या नजारा. खाली जाऊ, खालून दाखवतो तुम्हाला कसा दिसत. ओके चलो मित्र, पायऱ्या तिथं बघू शकता तुम्ही खाली जायला.
आता आपण पायऱ्या उतरू राहिलो So, खाली जाऊया आणि आनंद घेऊया धबधब्याचा, वॉटरफॉलचा. अजून काय सांगतो काय रे दुसरा? वहळाचा हा, वॉटरफॉलला शुद्ध मराठी आपली गावठी भाषेत वहळ वहळ सांगत आहे. गप. काय? मग काय बघू शकता लोक जामच आलेत. हे धबधबा दिसतोय. पायऱ्या ज्या मुठुल्या बनवून ठेवल्याय असा उतरायला एक एकच असा मित्र तुम्हाला घ्यायचा आता ना असा टाकायला लागत असा असा नाही टाकायला एक एकच पाय बा असा नाही असा त्याच्यामुळे थोडासा उतरायला असा कधी आलंस तर मग असा आहे बा हे. थोडासा उतरायला फार वेगळा वाटत या काय कमी पायऱ्या बनवते ना का उतरायला भारी वाटतं. अशा वेगवेगळ्या म्हणजे असा की मोठी पायरी बनवली मालगा उतरतात. नजारा भारी आहे एकदम. नक्की या विजिट करा. असा काही दिसत आहे उतरा. मित्रांनो बघू शकता एकदम भारी असा नजारा आहे. चला पुढे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. मित्रांनो बाहेर लोकेशनला एकदम एन्जॉय करू आलो. एवढे पब्लिक आहे बघू शकतात. आज संडे आहे म्हणून एवढी गर्दी आहे, नाही तर एवढी गर्दी शक्यतो राहत नाही. आपले बापूचा फोटोशूट चालू आहे. आता पण फोटोशूट चालू आहे. जाम गर्दी आहे. वाटला तुम्हाला धबधबा नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. आणि आम्ही डायरेक्ट एन्जॉय करू राहिलो. तेव्हा तुम्ही पण नक्की करा. लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून नक्की बघा. ये हमारे साथी. आता आम्ही धबधबा पाहून पायऱ्यात चढू राहिलोय मित्रांनो. पायऱ्या जास्त मोठुल्या असल्यामुळं दमवतंय जाम चढायला. 500-600 होया उतरायला दम चढायला दम. सो बारीक बारीक पट्टापट्टा चढून आपल्याला आपले नेक्स्ट लोकेशन वर जायचं आहे. सो धबधब्याला बाय बाय बोलू आणि नवीन लोकेशन वर पोहोचू. चला बाय बाय दाबूसा धबधबा. मित्रांनो पायऱ्या चढून भेटू थोड्याच वेळात. ओके बाय बाय. मित्रांनो खाली जाऊन आलोय. जाम दमलो. आय सजेस्ट यू का खाली हळूहळू जा. हळूहळू चढा. आम्ही पळत पळत चढलो म्हणून जाम दमलो. वरतून पण भारी दिसतंय. सो वरतून बघायला जाऊ आपण आज. चला ओके. ओ ये नजारा कुछ खास दिख रहा है. पेट्रोल नाही टाकायला लागला आपल्याला अजून. आज दुकानात आलोय आम्ही आता इथे. टाकायला लागले आहे. आपली गाडीत आहे. बघू शकता की मित्रांनो अरे लोक येऊ राहिले. एकदम भारी प्लेस आहे. काहीतरी खायला घ्यावं. हा पैसा आहे 100 रुपये. अरे पण माझाच पैसा आहे ते. इथं पुलही बांधलाय पण त्याच्यावर अजून नो एंट्री आहे का काय. आणि बघू शकता एकदम मस्त असा व्ह्यू आहे. सो फायनली फ्रेंड्स आता आम्ही दाबूसा पाहून निघतोय घरी. जाम दमलोय. घरी म्हणजे नेक्स्ट लोकेशन वर आपल्या. चला भेटू नेक्स्ट लोकेशनला. बाय बाय फ्रेंड्स. तर मित्रांनो फायनली आम्ही जव्हारचे
हनुमान पॉइंटला पोचलोय आणि काही पाऊस चालू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. आणि भिजून राहिली पूर्ण पाण्यात, आता पूर्ण एकदम काही पाऊस चालू आहे जबरदस्त. बघू शकता एकदम सगळीकडे कोहराच कोहरा झालाय. डायरेक्ट भिजून राहिलोय आम्ही. पूर्ण अंडर पॅन्टिंगला पाणी गेला, डायरेक्ट अंडर पॅन्टिंग भिजून गेले आमच्या. जाम डायरेक्ट एकदम भारी झालाय एकदम. जागा आहे. या स्प्लेंडर पाहिला का, बापूच्याच गाडीची आठवण येते मला नुसती. कोहरा है कोहरा हर जगह पे. काही भारी मित्रांनो, पाणी पडत बापू कसा एकदम ढगात आली असं वाटतं, डायरेक्ट ढग. एकदम एकदम भारी वाटतं डायरेक्ट. बघू शकता मित्रांनो, हा आहे लव जव्हार पॉइंट. आम्ही अट्टा आलो, एकदम डायरेक्ट ढगात आल्याची फिलिंग आली. डायरेक्ट खाली पुरा धुका आला एकदम. हा ना असं हे बघ, एकदम धुका आलाय डायरेक्ट. आणि असं वाटतं का ढगात डायरेक्ट जव्हार आहे. म्हणून मित्रांनो जव्हार आम्हाला आवडते. पूर्ण लोक आले डायरेक्ट. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण जव्हार एकदम युनिक वाटतं. डायरेक्ट पूर्ण भिजून गेलो मित्रांनो. डायरेक्ट असं एकदम भारी वाटतं. खाली जर दुकान असतं मित्र होतं, थोडं थोडं असं दिसू राहिलाय. खाली धुका आहे त्याच्यामुळे हे ना आहे. आपण लव जव्हार पॉइंट वर जाऊ तिथं मस्त पैकी बिटो काढू आणि दाखवतो तुम्हाला. सो जाम हिवळली मित्रांनो, थंडी वाजते जाम. बघू शकता आम्ही आता लव जव्हार पॉइंट वरून फोटो काढले आणि आता बघू राहिलोय वातावरण कसं आहे ते. वातावरण तर थंडच आहे, पण एक दिवस लोकेशन पाहू राहिलोय. एन्जॉय करायची. भिजलोय पण मग एन्जॉय झालाय मस्त पैकी. एक दिवसच येतोय आपण, काय रोज रोज फिरायला नाही. त्याच्यामुळे मग एक उचल गे यहाँ पे यार, बारीक भी नको तू पुढे जास यार. ये छोटा बच्चा देखो. मी मित्रांनो माझी बस बापू यार मागापासून यार तुझ्याकडे धर ना. कुठे जायचा यार, मी नाही भाऊ. येतो असं आम्ही आता पालघर चाललो. आमची गाडी आहे. ओल्ड कंपनीची आहे त्याच्यामुळं जास्त मायलेज देते. रॉयल एनफील्ड. समोर आम्हाला एक घोडा दिसलाय. शक्य झाला तर उडून घ्याव करण्यावर. बापू जवाहरला जाऊन केली मस्ती. बापूनी उडून खाली बाय रोड आहे. अरे मग हाच काळ मांडवे तो पाय वहळ काळ मांडवे. डायरेक्ट आहे थोडंसं म्हणून एवढा भारी वाटत नाही. दॅट्स कॉल जवार गाईज. गाडीला नाही का काय चावी गाडीला ना आता इथून कोणता जाऊ पाहिलं ना काय काय तिकडे काय ना एवढ्या काय जवार मध्ये सांगत होते. बघू शकता मित्रांनो, नक्की विजिट करा जवार. आय लव्ह जवार पॉइंट. बापू पाहायला पण मग सध्या पाऊसही जाम चालू आहे. तर आपण एक दिवशी परत जवारला येऊ आणि त्या ब्लॉग मध्ये आपण दुसरे पण पॉइंट कव्हर करून घेऊ. आता पाऊस जास्त असल्यामुळे आपण काही जास्त फिरू शकत नाही, भिजून राहिलोय पूर्ण. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट टाइम येऊ आणि त्या ब्लॉग मध्ये सगळं कव्हर करून घेऊ. राजवाडा बघाय. राजवाडा पण आहे, अजून सनसेट पॉइंट आहे, अजून भरपूर पॉइंट्स आहेत बघायचे. होणार ना आता
जवळजवळ 6 वाजले. संध्याकाळचे 6 वाजले डायरेक्ट. किल्ल्यावर आलोय. कडा आहे, मस्त वाटतंय. राजवाडा पाहायचा आहे, भरपूर पॉईंट राहिलेत, पण आता पाऊस असल्यामुळे आपण काय पाहायला जाऊ शकत नाही तिथं. त्याच्यामुळं आपण आता पाऊस कमी Back to झाला home. किंवा नाही झाला, आपण आपल्या बॅक टू होम घरी जाऊ आणि घरी जाऊ मस्त एक फ्रेश आंघोळ करू. आता रस्त्यातले काही तुम्हाला व्ह्यूज दाखवतो आणि नंतर मग आपण व्हिडिओला थांबू आणि डायरेक्ट भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ माझे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की पोहोचवा मित्रांनो. तर आणि- भेटू नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.